दैनिक फुटबॉलला फॉलो करणाऱ्या रिअल माद्रिद फॅन्सना हे माहित आहे की ही पत्रकार परिषद फ्लोरेंटिनो पेरेज यांनी का घेतली. त्यांना माहित आहे की निवडणुका बोलावून कोणाला शक्य असेल तर माझ्या विरोधात उभं राहा अशा प्रकारचं आव्हान का दिलं जातंय. त्यांना माहित आहे की फुटबॉल संबंधित प्रश्नावर मी बोलणारच नाही असं पेरेजांना का म्हणाले. कारण या सीझनला अॅटलेटिको मॅड्रिड कडून 75 वर्षांनी 5 गोल खाल्ल्या, मायोर्काकडनं 13 वर्षांनी पराभव करून घेतलाय, सेल्टा विगोनं 16 वर्षांनी सॅन्टियागो बर्नाबाऊ मध्ये हरवलंय आणि खेळाडू एकदा तर आपल्याला अक्षरशः झोपलेले आढळलेले आहेत. या फुटबॉलवरती काय बोलणार. पुढे म्हणाले मॅड्रिड खेळाडू दरवर्षीच अशी भांडणं करतात, यावर्षी फक्त लीक झाले, पण मला तरी भांडणामुळे कोणी खेळाडू 15 दिवस बाहेर बसलेला माद्रिदच्या इतिहासात मी बघितलेला आठवत नाही. त्यानंतर पेरेजांना बार्सेलोनाकडे वळले, म्हणले आम्हाला लुटला, निग्रेरामुळे असं सगळं झालेलं आहे. पण फुटबॉल बघणाऱ्या त्यातनं दैनिक फुटबॉलवाल्या माद्रिदिस्तासना हे माहित आहे की गेल्या 7 पैकी 6 क्लासिको, त्यामध्ये 5 ट्रॉफी, 3 फायनल हारून मागच्या 15 वर्षात फक्त 30 पैकी 5 फायनल हारलेली रिअल मॅड्रिड गेले 2 सीझन सलग ट्रॉफी लेस जाते, ज्यात एका सीझन मध्ये 14 पराभव, त्यामध्ये अल्बासेटे सारख्या सेकंड डिव्हिजन रेलिगेशन टीम कडून कोपा डेल रे मधला पराभव समाविष्ट आहे. प्रॉब्लेम जो आहे तो पेरेज यांच्या म्हणण्यापेक्षा नक्कीच मोठा आहे. बार्सेलोना यावरती केस करणार आहेत, बघू काय होतं. पण फ्लोरेंटिनो पेरेजांना यांची ही पत्रकार परिषद एका प्रचंड मोठ्या खड्ड्यावर फक्त पांघरून घालून तो झाकायचा प्रयत्न मला तरी वाटतोय आणि मला हे माहित आहे की आपल्या दैनिक फुटबॉलवरच्या माद्रिदिस्तासना पण वाटणार.